आज दुपारी आम्ही गेलो होतो बाळाला घेऊन हॉस्पिटलमध्ये, कारण की ना त्याची तब्येत थोडी बिघडली होती. कालपासून थोडा ताप पण येत होता त्याला आणि रडत पण होता सारखं सारखं. मग डॉक्टरांना दाखवलं, औषधं वगैरे घेतली आणि येताना मात्र श्रीशाला ना शाळेतल्या थोड्या वस्तू आणायच्या होत्या. चित्रकलेची वही आणि खडू घ्यायचे होते आणि मी स्केच पेनसुद्धा घेतले. शाळेमध्ये ना तिच्या घरून ना चित्र रंगवून आणायला सांगतात, म्हणून मग हे सगळं घेतलं आणि मग घरी आलो. घरी आल्यावर श्रीशाला हे सगळं दाखवत होते मी काय काय आणले ते. ती मात्र जाम खुश होती हे सगळं आणल्यावर. तिला चित्र रंगवायला ना खूप आवडतात आणि बघू शकता तुम्ही ती कशी करते सगळं बघितल्यानंतर. आणि मी येताना एक स्प्रे बॉटलसुद्धा आणलेली होती, कारण की ना मी रोजमेरी वॉटर बनवलेलं आहे. आता त्यात ना मी ही विटॅमिन ईची गोळी ना पिळून टाकते आणि ते सगळं रोजमेरी वॉटर ना मी त्या स्प्रे बॉटलमध्ये भरून घेणार आहे. आणि ही बॉटल पूर्ण भरल्यानंतर ना ही सगळी मी हलवून घेते, कारण ती गोळी जी आपण मिक्स केली ना ती पूर्ण त्या पाण्यात मिक्स झाली पाहिजे. त्याच्यानंतर सगळ्यांना केसांमधला गुत्ता वगैरे काढून घेतला आणि असं भांग पाडून ना पूर्ण स्काल्पला लागलं पाहिजे ते वॉटर. असं पद्धतीने ना स्काल्पमध्ये स्प्रे करायचं, ते खाली केसांना नाही लावायचं, ते फक्त मुळांमध्येच लागलं पाहिजे. आणि अशा पद्धतीने ना थोडंसं त्याची मसाज करायची पूर्ण लावून झाल्यावर. आणि मग मी लगेच केस वगैरे बांधून घेतली. बाकी आज ह्यांनी चिकन आणलं होतं आणि मग त्याचंच मला ना स्वयंपाक करायचा होता, म्हणून हे ते मी चिकनचा कुकर लावायला घेतला. आधी सगळं चिकन ना स्वच्छ धुवून घेतलं आणि मग लगेच इथं शिजायला टाकायला घेते. चिकन तर घातलं शिजायला आणि दुसरीकडं दुसऱ्या कुकरमध्ये ना भातसुद्धा लावून घेतला. त्याच्यानंतर मला श्रीशाचा अभ्याससुद्धा घ्यायचा होता आणि तिला ना मी इथे गोल गोल काढायला दिलं होतं. तिला येते गोल गोल वगैरे काढायला, गोल उभी रेष आडवी रेष सगळं येतं काढायला, पण ती म्हणत होती की तू हात धरून शिकव म्हणून. मग तिला जरासा हात धरून ना काढायला शिकवलं. चला तर मग व्हिडिओ आवडल्यास चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय.